जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अनिक चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महायोग पीठे तटे भीमरत्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त स्वानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. सुखाचे उद्गार तूच बोलविसी, तुझवीन कोणासी सांगू देवा. श्रोता आणि वक्ता तुझी सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा तुझ पासी. आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सर्व जाणता की ही प्रस्तुत प्रवचन मालिका आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय महाराज रणखाम यांच्या 10व्या पुण्यतिथी निमित्त तसेच अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. त्यांनी ज्या अभंगावरती कीर्तन सेवा चिंतन सेवा केली त्या अभंगावरती ही प्रवचन मालिका आहे.
आणि आज दिवस 9वा त्यासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात कोणाला, तर त्या मातापित्यांना की ज्यांचे मुलं कन्या पुत्र सात्विक आहेत आणि जे आपल्या हितासाठी जागे आहेत. आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया. तर प्रस्तुत अभंगातील प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात की आपुलिया हिता, जो आपल्या सोहितासाठी जागा असतो तो खूप दुर्लभ म्हणजे नर किंवा मनुष्य किंवा बालक आहे. कारण आज आपण समाजाची अवस्था पाहतो, प्रत्येक जण कुणावर ना कुणावर टीका टिप्पणी दोष किंवा आरोप करण्यात गुंतलेला आहे. तो स्वतःकडे पाहायलाच तयार नाही, स्वतःचे गुणदोष पाहायलाच तयार नाही. कबीर महाराज म्हणतात की बुरा ज देखन मै चला, बुरा न मिलया कोय, जो आपा खोजा आपना, मुझसे बुरा ना कोय. थोर संत कबीर महाराज म्हणतात की जेव्हा मी या जगात वाईट पाहायला गेलो, मला वाईट काही दिसलंच नाही. जेव्हा मी माझं स्वतःचं अंतःकरण पाहिलं तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही. म्हणजे ही अनुतापाची अवस्था आहे. माझे शांती ब्रह्मनाथ महाराज चिरंजीव पदात खूप गोड वर्णन करतात या गोष्टीचं. मुळात अध्यात्माची परमार्थाची सुरुवातच या अनुतापापासून आहे. आपण प्रकृतीपासून बनल्यामुळे प्रकृतीतील गुणदोष आपल्यात उतरतात. नाही जरी म्हणलं तरी ते गुणदोष असतातच. जसं एक जमीन असते, शेती करण्या अगोदर जेव्हा आपण सुरुवातीला पेरणी करतो तेव्हा पाऊस पडल्याबरोबर ते पीक यायच्या अगोदर तिथं तण उगवतं, विविध प्रकारचे गवत उगवतं. तसाच हा आपल्या शरीराचा प्रकार आहे किंवा तसाच हा आपल्या आयुष्याचा प्रकार आहे. जेव्हा आपण मनुष्य जन्माला प्राप्त होतो, अनेक जन्मीचे जे काही दोष गुण असतात ते सर्व घेऊन आपण जन्माला आलेला असतो. आणि त्यामुळे या प्रकृतीतील जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणानुरूप आपल्यात ते विकार उत्पन्न होतात. आता गरज काय आहे या मनुष्य जन्माला आल्यानंतर? प्रथम त्या विकारांना दूर करणं, त्यांना नाहीसं करणं. जसं एक शेतकरी तणनाशकाचा वापर करून, खुरपण करून, डुबण करून ते शेतीतली घाण बाजूला करतो, तसं आपणही अनुताप आपल्या अंतःकरणात जागा झाला पाहिजे की हा देह विकारयुक्त आहे, हे आपण प्रथमतः मान्य केलं पाहिजे. हे आपण मान्य करायला तयार नसल्यामुळे श्रीकृष्ण परमात्मा गीतेत म्हणतात की दांभिक लोकांचं प्रमाण या जगात जास्त आहे. म्हणजे जे नाही ते दाखवण्याचा ते दांभिक लोक काय करतात तर प्रयत्न करतात. जसं की अर्जुनाला बोलताना श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तू दांभिकपणा दाखवू नको, उभा आहेस युद्धात, तुला युद्ध करायचं आहे, परंतु इकडं तोंडानं काय सांगत आहेस की माझ्या कुळाचा नाश होईल, स्त्रिया भ्रष्ट होतील, कुळात म्हणजे आचारसंहिता बिघडून जाईल. हे सगळं तू तत्वज्ञान खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला आणि उभारलंच तर आहे युद्धात. आता युद्धात तुझं कर्तव्य काय आहे तर युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणजे असं डबल ढोलकी जे आपण म्हणतो मराठी भाषेत, तसं डबल ढोलकी माणसानं राहू नये. अंतःकरणात एक, बाहेर दाखवायचं एक. जर असं आपण वागत असू तर त्यामुळे स्वतःचा तर हानी आहेच, परंतु जे कोणी आपल्याला आपले विचार अंगीकारतात, स्वीकारतात किंवा आपल्याला आदर्श मानून जगत असतात त्यांच्यासाठी आपण वरवर चांगला दिसतो म्हणून ते आपल्याला फॉलो करतात. परंतु कालांतराने जेव्हा आपलं खरं रूप या जगासमोर प्रकट होतं तेव्हा काय अवस्था होते? एक तर स्वतःचं तर अध्यात्म परमार्थ सगळा लयाला जातोच, परंतु त्याचबरोबर आपण महापाप करत आहोत. आपल्याबरोबर ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचंही आयुष्य आपण बर्बाद करत आहोत. म्हणून प्रस्तुत अभंगात तुकोबाराय काय म्हणतात की आपुलिया हिता,
जगाला तत्वज्ञान ज्ञान सांगायच्या गोष्टी या पुढच्या खूप पुढचा काळ आहे तो. जेव्हा आध्यात्मिक साधना सफलतेकडे असते तेव्हा परमेश्वरच तशी त्या साधकाला बुद्धी घालतो की आता जो आला आहे अनुभव, तो अनुभव या जगाला सांगा. आणि जेव्हा हा अनुभव आपण सांगू तेव्हा ते जगाला पटतही. परंतु अनुभव येण्या अगोदरच जे नाही ते जर दाखवण्याचा आपण प्रयत्न केला तर खूप नुकसान आहे. म्हणून आपुली अहिता, सुरुवातीला जर या परमार्थाची साधना काय असेल तर स्वतःचं हित कशात आहे ते जाणायचं, स्वतःचे गुणदोष काय आहेत ते ओळखायचे आणि गुणाला वाढवून दोषाला कमी करून स्वतःचं आयुष्य समृद्ध करण्याचं बघायचं. जगाकडे पाहण्याची आपल्यास आवश्यकता नाही. जगात काय चाललंय काय नाही तो परमेश्वर समर्थ आहे. ज्याने हे विश्वाची निर्मिती केली, ज्यानं या सर्व जीवमात्रांना जन्माला घातलं, तो समर्थ आहे काय करायचं काय नाही यासाठी. तर आपण काय करावं, जे कर्तव्य कर्म परमेश्वरानं आपणाला दिला आहे त्या अनुरूप आपण आयुष्य जगावं. म्हणून आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाची. आणि अशा साधकाला, अशा मुलासाठी तुकोबाराय काय म्हणतात की धन्य माता पिता, अशा माता पित्यांच्या चरणी माझा साष्टांग नमन. कारण ते धन्य माता पिता आहेत, त्यांनी ते खूप छान संस्कार त्या मुलावर दिले, त्याला योग्य वळण लावलं, त्याला खरं परमार्थ शिकवला आणि खऱ्या गोष्टी शिकवल्यामुळे त्याचं आयुष्य कसं बनलं, म्हणजे आध्यात्मिक परमार्थिक बनलं. म्हणून इथे तुकोबाराय म्हणतात की आपुल्या हिता जो होय जागता, आणि अशा माता पित्यांना धन्यता देतात. पुढे म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तर कुळात जी कन्या पुत्र असायला पाहिजे ते सात्विक असायला पाहिजे. आपण करोडो रुपयाची संपत्ती कमवू, त्यांच्यासाठी ठेवू, परंतु जर ते मुलं सात्विक नसतील तर ती करोडोची संपत्ती एका क्षण लागणार नाही तिची लयास जाण्यासाठी. जर ते मुलं सात्विक असतील तर तीच आपली खरी संपत्ती आहे, तेच आपलं नाव उज्ज्वल करतील, मोठं करतील. म्हणून म्हणतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि त्यांचा हरिक साधू संतांना तर वाटतोच, आनंद वाटतोच, परंतु देवालाही त्यांचा आनंद वाटतो. ध्रुव बाळासाठी, ध्रुव बाळ किती सात्विक होता, किती कमी वयात त्यांनी तपश्चर्या केली, त्यांचा हरिक वाटला, म्हणूनच तर देवाला अवतार घेऊन त्यांना ध्रुव पद द्यावं लागलं. भक्त प्रल्हाद छोटासा बालक, त्यांचं कौतुक देवाला वाटलं, म्हणून तर देवाला नरसिंहाचा अवतार प्रकट करून भक्त प्रल्हादाचं रक्षण करावं लागलं. माझे नामदेव राय 6 वर्षाचं छोटं बाळ त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात जेव्हा पांडुरंगाला खीर खा, दूध पी असं विनवणी करतं, तेव्हा ते किती गोड आहे सगळं. आणि अशा या बालकाचं हरिक संतांना तर वाटतोच, परंतु देवालाही वाटतो. म्हणून त्या दगडाच्या मूर्तीतून प्रकट होऊन तो पांडुरंग ते दूध पितो. माझी छोटीशी जनाई जेव्हा अनाथ म्हणून तिथं वावरू लागते पंढरीच्या परिसरात, तेव्हा पांडुरंगाला किती तिचा हरिक वाटतो की तिच्या पाठीमागं धावावं, शेण वेचावं, तिच्यासोबत पाणी भरावं, धुणं धुवावं, पडल ते काम पांडुरंगाने दळण दळावं, सर्व गोष्टी तिच्यासोबत कराव्या. हा कशामुळे? हा हरिक आहे, आनंद आहे देवाला की अशा सात्विक कन्या आणि पुत्राचा. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे. आणि पुढे म्हणतात की जे गीता भागवत श्रवण करतात. आता गीता भागवतच इथं उदाहरण का दिलं तुकोबारायांनी, तर त्याचं कारण आहे. एक गीता श्रवण केली अर्जुनाने आणि दुसरं भागवत श्रवण केलं ते उद्धवाने, आणि दोघांच्याही जीवनाचा उद्धार झाला. दोघंही कठीण परिस्थितीत अडकले होते. एक अर्जुन जो स्वतःच्या सामर्थ्यावर एवढा विश्वास दाखवत होता की माझ्यासारखा शूर नाही, आणि मी मारलो तर हे भीष्म पितामह मरतील, हा गुरु द्रोणाचार्य मरतील, कृपाचार्य मरतील, असा कुठेतरी अर्जुनाला विश्वास होता किंवा अहंकार आपण थोडक्यात म्हणू शकतो की माझ्या मारण्यानं मरतील. परंतु तुकोबारायांना सांगायचं आहे की गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाचा तो अहंकार काय केला? दूर केला. श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं? अर्जुनाला सांगितलं
की बाबा हे सर्व घडणार आहे, घडत आहे, तू फक्त निमित्त कारण हो. तुला जर वाटत असेल की तुझ्यामुळे हे सगळं घडत असेल तर असं काहीच नाही. हा सूर्य निघतो, दिवस होतो, रात्र होते, हे सगळं जे चक्र आहे सृष्टीचं ते चालवणारा कोणी तर आहे. हा जेव्हा सर्व प्रकार अर्जुनाला कळाला की हा विश्वाचा निर्माता, या सर्व कृतीचा निर्माता परमेश्वर परमात्मा आहे, आपण फक्त निमित्ताचे धनी आहोत, तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणातील तो अहंकार दूर झाला आणि तो श्रीकृष्ण परमात्म्याला शरण आला. म्हणजे गीतेच्या माध्यमातून घडलं काय तर अर्जुनाला ते स्वरूप कळून आलं परमेश्वराचं आणि स्वतःचंही, आणि त्यामुळे तो त्या आत्मानुभवात किंवा त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चिंतनात रममान झाला, अखंड चिंतन विठोबाचे. आणि पुढचा प्रकार सांगतात तो म्हणजे भागवत. कोण श्रवण केलं तर श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला एकादश स्कंदामध्ये सांगितलं की हे उद्धवा, ज्ञान तर सर्वोच्च आहेच, परंतु ज्ञानयुक्त भक्ती जर तू करशील तर आणखीन तुला त्याची गोडी, त्याचं महत्त्व प्राप्त होईल. आणि मग हे ज्ञानयुक्त भक्ती प्राप्त करण्यासाठी म्हणजे उद्धवांकडे एक अहंकार होता. ते काय त्यांना काय वाटायचं की ज्ञानच सर्वोत्तम आहे, जर ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती करता येते, परंतु त्यापेक्षाही भक्तीचं सुख अधिक उत्तम आहे. आणि हे सगळं करण्यासाठी उद्धवांना जेव्हा गोपिकाकडे जावं लागलं, ती गोपिकांची अवस्था उद्धवांनी पाहिली. त्या गोपिकांच्या चरणरज जेव्हा उद्धवाने आपल्या मस्तकी लावलं, नवनवे संपूर्ण अंगाला लावलं, आणि तसं तो मळकट उद्धव जेव्हा श्रीकृष्णासमोर प्रकट होतो, तेव्हा तो उद्धवातला झालेला बदल, जो गोपिकाकडे जाण्या अगोदरचा उद्धव आणि गोपिकांना भेटल्यानंतरचा उद्धव, यात खूप मोठा फरक होता. हा बदल कशामुळे घडला तर तो त्या ज्ञानाचा अहंकार गेल्यामुळे. उद्धवांना ज्ञानाचा अहंकार होता आणि तो घालवण्यासाठी माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने भागवत त्यांना सांगितलं. भागवतातील अनेक दृष्टांत, अनेक कथा त्यांना सांगितल्या. म्हणजे त्यामध्ये खूप सारं विश्लेषण आहे. एकादशी स्कंद तुम्ही वाचा, किंवा माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जो अध्याय आहे, म्हणजे त्याच्यावरती जी टीका आहे मराठी एकनाथी भागवत, ती तुम्ही वाचा. त्यामध्ये खूप सविस्तर वर्णन माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं आहे. आणि तो सर्व गोष्टी जेव्हा उद्धवांना कळाल्या की आत्मा काय, परमात्मा काय, संत साधू महात्म्यांचं महत्त्व काय, त्यांच्यामुळे आयुष्यात कसं ही स्वरूप प्रकट होतं, गोपिका म्हणजे कोण आहे, त्यांचं स्वरूप काय, हे आणि भक्ती काय, भक्तीचं स्वरूप काय, ह्या सर्व गोष्टी कळाल्यानंतर जेव्हा उद्धवाचं ते ज्ञानाचं अहंकार दूर होऊन खरं स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप प्रकट झालं उद्धवाच्या अंतःकरणात, तेव्हा तो वेड्याहोनी नाचू लागला. तिथली ती वृंदावनातली माती स्वतःच्या अंगाला लावून घेऊ लागला. म्हणजे खूप त्या भक्तीच्या सुखात तो लोळू लागला गदगदा. आणि अशा प्रकारे हा झालेला बदल हा कशामुळे आहे तर तो त्या अहंकार दूर गेल्यानंतर. म्हणून आपल्या अंतःकरणातील अहंकार जाण्यासाठी गीता भागवत आपल्याला वाचणं गरजेचं आहे. कशामुळे वाचायचं तर गीतेत श्रीकृष्ण परमात्म्याने हेच तर ज्ञान सांगितलं आहे की जर आपण या धर्मपथावर, परमार्थ पथावर चलत असू तर हे आपण ज्ञान स्वीकारलं पाहिजे की सर्व करता करविता परमेश्वर परमात्मा आहे. आपण स्वतःकडे काही घेता कामा नये. जर आपण स्वतःकडे काही घ्यायला गेलो तर मग आपण त्या अहंकारात अडकून पडू आणि परत त्या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागेल. यातून जर मुक्त व्हायचं असेल, कारण अध्यात्माची, परमार्थाची सर्वात जी म्हणजे मुख्य उद्देश किंवा हेतू जर काय असेल तर तो हाच की या सर्व गोष्टीतून मुक्तता किंवा या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता. आणि म्हणून येते म्हणतात की गीता भागवत करती श्रवण, अनेक चिंतन विठोबाचे, ज्यांनी कोणी अखंडित चिंतन विठोबाचे केले त्यांच्या प्रतीही माझे तुकोबाराय धन्यता देतात. मग ती सर्व संतांची मांदियाळी आठवा. माझे ज्ञानोबा माऊली झाले, माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज झाले, माझे संत परीक्षक गोरबा काका झाले, सावता बाबा झाले, चोखोबा बाबा झाले, जनाई, मुक्ताई, रोहिदास बाबा, कबीर महाराज, सर्व संत साधू महात्मे सगळी परंपरा आठवा
की त्यांनी अखंडित काय केलं तर विठोबाचं चिंतन केलं, आपलं नित्य कर्म करत राहिले आणि हे सगळं केल्यामुळे त्या सर्वांना माझे तुकोबाराय काय करतात, धन्यता देतात. आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि अशा सर्व वैष्णवजनांची सेवा माझ्याकडून घडावी एवढी अंतकरणात एकच इच्छा आहे, आणि मग माझ्या दैवाला पार नाही असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे हा अभंग दोन्हीकडे बसवायचा. एकतर यापूर्वी ज्यांनी कोणी विठोबाचं चिंतन केलं, ज्यांनी कोणी गीता भागवत श्रवण केलं, ज्यांनी कोणी स्वतःच्या हितासाठी जागे राहिले, त्यांच्यासाठीही तुकोबाराय धन्यता देतात किंवा त्यांची सेवा आपणाला घडावी असं मत व्यक्त करतात. त्याचबरोबर इथून पुढे भविष्यात म्हणजे हा अभंग लिहिला त्याच्यानंतर जे कोणी गीता भागवत श्रवण करतील, जे स्वतःच्या हितासाठी जागे असतील, जे अखंड विठोबाचं चिंतन करतील, त्यांचीही सेवा माझ्याकडून घडावी. म्हणजे इथून, कारण तुकोबाराय हे सदैव वैकुंठाला गेल्यामुळे ते अनेकदा प्रकटही झाले आहेत, परत भूलोकात आले आहेत. तसंच म्हणून आपण संतांना कधीही विनाश म्हणजे ते त्यांचा विनाश झालं असं कधी समजू नये, कारण ते अविनाशी स्वरूपाला प्राप्त झालेले असतात. ते सदैव चैतन्य स्वरूपात जागृत असतात. जर आपण त्यांची एक निष्ठेने जर साधना केली, जसं माझ्या निळोबारायाला दर्शन दिलं, तसं ते सर्व संत साधू महात्मे ज्यांची कुणाची आपण अखंड निष्ठेने सेवा करू किंवा निष्ठेने चिंतन करू, ते आपल्यासाठी प्रकट होतात. फक्त ती गरज काय आहे, तो एकनिष्ठ भाव. आणि जर त्या भावानं आपण त्यांना आळवलं तर माझ्या निळोबारायांना जसं तुकोबारायाचं दर्शन घडलं तसं आपणालाही घडेल. आणि घडल्यानंतर मग तुकोबाराय काय म्हणतात की या निळोबारायांची सेवा माझ्याकडून घडावी. म्हणजे बघा, गुरु आहेत परंतु शिष्यासाठी आले, परंतु ह्या अभंगाचा दाखला तिथे आपण घेऊ शकतो की माझ्या तुकोबारायांना काय आवडतं. जे कोणी या आवडीनं प्रेमानं या विठोबाचं भजन करतात, कीर्तन करतात, त्यांच्यासाठी माझे तुकोबाराय परत यायला तयार आहेत. परंतु गरज काय आहे, तो भाव खूप महत्वाचा आहे. जर आपला भक्तिभाव शुद्ध असेल तर नक्की आपली ती साधना सफल होईल आणि तुकोबारायांचा हेतू सफल होईल. म्हणून प्रस्तुत अभंगात अतिशय गोड वर्णन तुकोबारायांनी केलं आहे आणि त्यावर चिंतन माझ्या आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय महाराज रणकाम यांनी केलं होतं. त्यांचे शब्द सांगण्याचा येथे प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी, श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी, संजय महाराजांच्या चरणी, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.